हं? या ना काकी. चला. भाऊजी, असा धीर सोडू नका. तुम्ही चांगले बरे व्हा आणि मग हे घर जसं होतं तसं पुन्हा उभं करा. पूर्वीसारखं कसं शक्य आहे? किती मोहरे गळून पडले, किती दुवे निखाळले. माझ्या मुलानं पाप केलं, पण सोन्यासारखी सून तुरुंगवास भोगते आहे. या सगळ्याला मीच जबाबदार आहे. मी पापी आहे बहिणीसाहेब, मी पापी आहे. भाऊजी, घर कसं मोकळं मोकळं वाटतंय. थोरल्या सुनबाईंना आणूया का? मुक्ता परत येईपर्यंत हा डोलारा आम्ही सांभाळू. राजाच्या रंगमाली राणी ती रुसली, बोलना हसना उदास बसली, बोलना हसना उदास बसली. ताई, एवढा मायेचा हात आज पहिल्यांदाच बघते हो मी. आई, आई तर आठवत सुद्धा नाही मला. आणि नंतर नंतर जे हात मिळाले ते फक्त स्वार्थी ओरकडे काढणारे होते. चंद्रे, ताई होत्या म्हणून वेळेवर औषध तरी मिळालं. मला सांगायचं ते असं, ही चंद्रिका अशी आजारी, हिला बदलायची म्हटली तर तिसरी साडी नाही. मी म्हणते असं का, फक्त 2च साड्या? आणि ती जयसरिता, तिच्याकडे मात्र 10-10 हजार साड्या. आणि आमचे असे हाल का? तीही गुन्हेगारच, आमच्यापेक्षाही खतरनाक. आम्हाला हजारोनी साड्या नकोत, फक्त वर्षाकाठी 3 साड्या हव्यात. हमारी मांगे पुरी करो, नाही चलेगा, नाही चलेगा. इतकंच ना? आपण सांगू मॅडमना, त्या नक्की देतील. त्यासाठी एवढी आंदोलन कशाला? पण त्या जयसरिताला काहीच शिक्षा नाही, आणि तुमच्यासारख्या देवगुणाच्या बाईला शिक्षा? काय केलं हो तुम्ही? सांगेन कधीतरी. चंद्रिका, औषध घे आणि आराम कर बघू. ताई, का जीव लावला माझ्यासारख्या तमासगिरणीला? तमासगीर? होय, लई फड गाजलं बघा माझं. कलेच्या रंगात बेभाम होऊन नाचायची मी. तो जयसिंगराव लई पागल झाला होता माझ्यावर, रोज याचा फडावर. त्या दिवशी ठाकेवाडीला प्रयोग होता. मी त्याचा खून केल्याचं मान्य केलं. वाईट वृत्तीचा नायनाट केला मी. ताई, ताई, काय चुकलं हो माझं? सखू मावशी, हा तुमचा पगार. हे कसले पैसे? शिल्लक ठेवतो जी. धाकल्या मालकीनबाईंनी तशी शिस्त लावली आहे. समधी मजुरी घेतली की खर्च होते. त्या म्हणायच्या, पोराबाळांच्या शिक्षणाला, औषध पाण्याला उपयोगी पडतात. अडी अडचणीला कोणामोर हात पसरायचा जी? मुक्ता, मी फक्त कविताच केल्या, पण तू गोरगरिबांचे संसार उभे केलेस. मी चुकलो मुक्ता.
तू खरंच थोर आहेस. मला माफ करशील ना? टाकलं धनी. हा चला. हा धाकलं धनी, एक विचारू. विचार की. जिल्ह्याच्या गावाला जायचं म्हणलं तर तिकिटाला किती पैसे लागतील हो? का बरं? कोण जाणार होतं? नाही म्हणजे लय दिस झाले बहिणी साहेबांना बघींचं झालं या. समधी जण मिळून जायचं म्हणतो या म्हणून विचारलं. कमळे, पर एवढ्या मोठ्या शहरात मालकीनबाईचा पत्त्या गावल नव. तुम्ही येशीला नव? बघू. अगं बस की. बस इथं. जेवायला येतेस ना वंदना? मला जेवायचं नाही. अगं पण का? उपाशी राहून राहून या पोटातल्या मुलाला मारायचंय मला. पण ते मरणार नाही, जन्माला येणार आहे नक्की. पण मला पाप जन्माला घालायचं नाही. पाप? पाप करणारा करून गेला. अगं त्यात त्या मुलाचा काय दोष? पण ताई, मला हे असलं मूल नकोय. तुम्ही सांभाळाल असलं मूल? देशील तू? तू दिलंस तर आनंदाने सांभाळेन. वंदना, नीट जेवण घे, औषध घे. अगं उपाशी राहून उद्या एखादं अशक्त मूल जन्माला आलं तर काय करणार आहेस तू? तुझं मूल सशक्त हवं, संकटांशी सामना करणार. पण ताई, ताई, माझ्याच नशिबी हे सगळं का? अगं हा प्रश्न प्रत्येकालाच पडतो. त्याचं उत्तर देणारे आपण कोण? ही कथा सर्वांचीच आहे, तुझी माझी सर्वांचीच. चल. ये मुक्ता, तुझ्याबद्दल आताच सगळं बाईंनी सांगितलंय मला. तुझ्यासारख्या मुलीनं इथं तुरुंगात येणं खरं तर दुःखाची गोष्ट आहे. पण ही 5 वर्ष तुला इथं काढायलाच हवीत. मी तुझं काम पाहिले मुक्ता. तुला माणसाला चांगलं हाताळता येतं हे मी पाहिले. खेड्यातल्या त्या बायका केवढी सुधारणा झाली त्यांच्यात. तेच काम तू इथं कर. इथल्या सगळ्या स्त्रिया अतिशय निराश मनस्थितीत जगतात, भांडतात, मारामाऱ्या करतात. त्यांना सुधारायला हवं, माणसात आणायला हवं. हे कसं करायचं ते तू ठरव. तुला हवी ती मदत आम्ही करूच. कैद्यांच्या दिवसाचा कार्यक्रम आखून घे, आम्ही आहोतच. मुक्ता, तुला स्वतःसाठी काही हवंय? मॅडम, माझं कॉलेजचं शेवटचं वर्ष राहिलंय. त्या परीक्षेला बसायची, अभ्यास करायची खूप इच्छा आहे मला. परवानगी द्याल? जरूर. तू तसा अर्ज दे, मी स्वतः प्रयत्न करेन. थँक्यू मॅडम. थँक्यू मॅडम, थँक्यू. मॅडम, वंदनाची तब्येत बिघडली. आई, डॉक्टर बाई, मला हे मूल नकोय. वंदना, मला जगायचं नाहीये.
चला तुम्ही बाहेर चला आई प्लीज. मला हे मूल नकोय. आई ग वंदना थोडं मला सहन हे कर. मूल नकोय. थोडं मी सहन कर. जीव घेईन त्याचा. अगं सगळं ठीक नाही. होईल, घाबरू नको. साई, आई आई ग आई देवा. साई, खरंच ती मुलाला मारणार तर नाही नव? नाही ग. एकदा बाळ जन्माला तरी येऊ दे, मग बघ हात लावायला देते का. आई ग आई ग आई आई वंदना, नको मला अगं हे. घाबरू नको, सगळं ठीक होईल. आई आई वंदना ग. थोडं सहन कर, थोडं सहन कर.